मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आता अंदाज आलेला आहे की एकनाथ शिंदे आता खुल्या मैदानात खेळताय। ह्याच कारणाने का होईना आपण मागच्या 2 दिवसात ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी म्हणजे नको घडायला पाहिजे होत्या, महायुतीत तरी घडायला नाही पाहिजे। आणि अशा गोष्टी महाराष्ट्राने बघितलेल्याही नाही। कधी एकत्र काम करणारे ज्यांचं सरकार आहे, ज्यांची युती आहे, अशा युतीतल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची नाराजी एकमेकांबद्दलची ती आता उघडपणे समाजासमोर मांडली जाते। काय आहे प्रकरण आपण त्यावरती एकदा विश्लेषण करणार आहोत, त्याच्यावरती नजरही टाकणार आहोत। तुम्हाला नक्की काय वाटतं याबद्दल ते नक्की पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त व्हा। योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत, नितेश राणे हे भाजपचे मंत्री आहेत, जे योगेश कदम हे जे आहेत म्हणजे गृहराज्यमंत्री, त्यांच्या ते जिथून येतात निवडून तिथे दगडफेक झाली आणि त्या दगडफेकवरनं ज्यांच्या विरुद्ध कारवाई झाली त्यावरनं नितेश राणे यांनी म्हणजे मुख्यमंत्री शेवटी फडणवीस आहे, फडणवीसच्या वरती कुणी नाही हे विसरू नका असा त्यांनी टोला लगावला। नंतर योगेश यांनी गृहराज्यमंत्री जे आहेत त्यांनीही बोललं की माझ्या मतदारसंघात मला शिकवायचा प्रयत्न कुणी करू नये। ह्या सर्व गोष्टींचा एकच अर्थ आपण लावला की आता कुठेतरी शिंदे शिवसेना गट आणि भाजप आता सगळेच समोरासमोर येऊन आता उघडपणे आपली नाराजी, कार्यपद्धतींवर जे नाराजी आहे ती आता बोलवून दाखवली जाते। त्यातच आता दुसरी गोष्ट घडली कालच की एकनाथ शिंदे यांनी जे पाकिस्तानचे म्हणजे नागरिक आहे महाराष्ट्रातले ते बाहेर काढायचे याविषयी त्यांनीही स्टेटमेंट्स दिले। तेही अग्रेसर आहेत आपली हिंदू प्रतिमा आहे त्याबद्दल ती दाखवण्याबद्दल। तर त्यांनीही भाषणामध्ये सांगितलं की 107 फरार आरोपी आहे, माझ्याकडे माहिती आहे की 107 पाकिस्तानी महाराष्ट्रात बेपत्ता आहे, बेपत्ता त्यांनी असं म्हटलं। आणि ते बेपत्ता जे आहेत त्यांना पण शोधून लवकरात लवकर पाकिस्तानमध्ये पाठवून देऊ आणि नक्कीच प्रत्येक पाकिस्तानाला महाराष्ट्रातनं बाहेर काढलं जाईल असं त्यांनी सांगितलं। याच्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारलं गेलं की 107 जे बेपत्ता आहे ॲज अ गृहमंत्री म्हणून तुमचं काय म्हणजे म्हणणं आहे याच्यावरती, तर त्यांनी सस्पेशल त्याला नकार दिलेला आहे। त्यांनी एकदम स्टेटमेंटमध्ये सांगितलंय की 107 काय एकही पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रातून बेपत्ता नाही, त्यामुळे त्यांना सगळे पाकिस्तानमध्ये जातील। हा जो 2 मंत्र्यांचा, मंत्री म्हणण्यापेक्षा एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री या दोघांमधला समन्वय, शेवटी शिंदेंनाही कुणीतरी माहिती दिली असेल, मे बी गृहराज्यमंत्री त्यांच्याच पक्षाचे आहेत तर त्यांनी ती माहिती दिली असेल, परंतु फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडनं मी माहिती घेतो आणि त्यानंतर मी बोलतो असं जरी बोलले असते, परंतु फडणवीस यांनीही डायरेक्ट ते ऍक्सेप्ट करायला नकार दिला आणि एकही नागरिक बेपत्ता नाहीये असं स्टेटमेंट केलं। याचाच अर्थ त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही खोटं पाडण्याचा प्रयत्न केला। हे सर्व जरी आपण आता बघतोय ही तर सुरुवात आहे। महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना नक्कीच साईडलाईन करण्यात येणार आहे। भाजप त्या दृष्टीने पाहिल्यामुळे रवतय, पावलं उचलतय, यात काही शंका नाहीये। तुम्हाला काय वाटतंय या विषयाबद्दल ते नक्की व्यक्त करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय महाराष्ट्र।